लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। शामराव यशवंत बोलकर, छावा जनक्रांती दिंडोरी तालुका अध्यक्ष या संघटनेच्या वतीने मी एक निवेदन दिलं होतं जिल्हा परिषदेला का पालखेड बंधारा ग्रामपंचायत यांनी जे काही अतिक्रमण केलं आहे 326 या गटावरती, तर याच्याबाबत पाठपुरावा करतोय। तर याच्यामध्ये अधिकाऱ्यांची काही हे होत नाही आहे, कारवाई होत नाही आहे। तर वारंवार मी जिल्हा परिषदला शिव मॅडम यांना भेटून तक्रार देऊन पण ते कारवाई करत नाही। तर त्यांचे कारवाईचे पत्र पण त्यांनी स्थानिक BDOला दिले, पण स्थानिक BDO पण उडवडीचे उत्तर देऊन ती कारवाई स्थगित करण्यात येते। नेमकी आपली मागणी काय आहे? आमची मागणी अशी आहे की जे अतिक्रमण झालंय ते अतिक्रमण तिथून काढून टाकणे आणि जे पूर्वी ज्यांना जी जागा दिली आहे 387 वर त्यांचं स्थलांतर तिथं करण्यात यावं असं आम्ही पत्रात म्हटलेलं आहे। पण असं काही घडत नाही। तर 387 वरती निधी मंजूर करून 326 या गटावर वापरला तरी पण त्याच्यामध्ये कारवाई काही होत नाही अधिकाऱ्यांकडून। कोण कसलं अतिक्रमण आहे आणि कोणी अतिक्रमण केलं? तर ते अतिक्रमण मुस्लिम समाजाने दफनभूमीच्या नावाखाली जे अतिक्रमण केलेलं आहे आणि ती जागा जी आहे ती शासनाच्या ग्रामपंचायतीच्या अंडरमध्ये येते। जर हे लवकरात लवकर नाही निघालं तर आपला पुढचा पावित्र्य काय? जर हे लवकरात लवकर नाही निघालं तर आम्ही छावा जनक्रांतीतर्फे आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही आंदोलन छेडण्यात येईल, नाही तर मग आत्मदहनाचा इशारा पुढील असेल आमचा। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।